ज्योतिषशास्त्रात काही ग्रहयोग असे असतात जे खूप दुर्मिळ आणि प्रभावशाली मानले जातात. सध्या आकाशात एक असा योग तयार झाला आहे, ज्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात बदल होऊ शकतात. ग्रहांचा राजा सूर्य आज मीन राशीत प्रवेश करत आहे आणि या राशीत आधीच आनंद देणारा शुक्र आणि न्यायाचा देव शनी उपस्थित आहे. यामुळे मीन राशीत सूर्य, शुक्र आणि शनी यांचा शक्तिशाली त्रिग्रही योग तयार झाला आहे. ज्योतिषांच्या मते हा योग 26 मार्चपर्यंत प्रभावी राहणार आहे आणि या काळात काही राशींच्या लोकांना करिअर, पैसा आणि यश मिळण्याची मोठी संधी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया या राशींबद्दल. या त्रिग्रही योगाचा सर्वात चांगला परिणाम वृषभ राशींच्या लोकांवर दिसू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, शुक्र आणि शनी यांच्या एकत्र येण्यामुळे संपत्ती आणि संसाधनामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. जे कोणी नोकरीची वाट पाहत आहे त्यांना इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत लक्षात येऊ शकते आणि प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरू शकतो. नवीन प्रोजेक्ट्स किंवा व्यवसाय विस्ताराचे प्लॅन यशस्वी होऊ शकतात. या काळात एक खास गोष्ट म्हणजे तुम्हाला कुटुंबासोबत शांत आणि आनंदी वेळ घालण्याची संधी मिळू शकते. दुसरी राशी आहे मिथुन राशी. या त्रिग्रही योगामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठीही चांगले संकेत दिसत आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याची दाट शक्यता आहे. ज्यांना नोकरी शोधायची आहे त्यांना योग्य संधी मिळू शकते. समाजात तुमची प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाढू शकतो. कौटुंबिक बाबतीतही चांगले परिणाम दिसू शकतात. काही काळापासून सुरू असलेले मालमत्तेचे वाद संपण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकाशी असलेले तुमचे संबंध अधिक मजबूत होऊ शकतात. या योगानंतर एक चांगली गोष्ट म्हणजे अनावश्यक खर्च कमी होऊ शकतो आणि ज्यांनी आधी केलेली गुंतवणूक असेल त्यांना भविष्यात चांगले परिणाम मिळू शकतात. आता बघा तिसरी राशी कुंभ राशी. या ग्रहयोगाचा सकारात्मक परिणाम कुंभ राशीच्या लोकांवरही दिसू शकतो. विशेषतः आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. घरात पैशाचा ओघ वाढू शकतो आणि बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण राहू शकतं आणि तुम्ही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणार नाही. नोकरीशी संबंधित काही समस्या असतील तर त्या हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ सकारात्मक ठरू शकतो आणि अभ्यासात चांगले परिणाम दिसू शकतात. आरोग्याशी संबंधित चिंता कमी होऊ शकतात आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहू शकतो. म्हणजे सूर्य, शनी आणि शुक्र या तीनही ग्रहाच्या योगामुळे वृषभ, मिथुन आणि कुंभ या 3 राशींसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, ग्रहयोग संधी देतात, पण यश मिळवण्यासाठी मेहनत आणि योग्य निर्णय हे पण तितकेच महत्त्वाचे असतात. जर तुमची रास यामध्ये असेल तर या संधीचा योग्य फायदा घ्या. तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला या महिन्यात काही सकारात्मक बदल जाणवलेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राशी भविष्य आणि ज्योतिष माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.